हाची मानी रे विश्वासू, येर सांडी रे हव्यासू, जरी तू पाहसी वैकुंठ वासू, तरी तू जाय पंढरीये. आडवा हे भीमा, तारावया देव आत्मा, पैल थरी परमात्मा, मध्ये राहिला पुंडलिको. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी उभी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 21 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 183 क्रमांकाच्या ओळीने केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अवेक्तो अक्षर इति उक्तस्तमाहु परमां गतिम यम प्राप्येन निवर्तन्ते तद्धाम परमं मम. अर्थात भगवंताचं हे जे गोलोक आहे, वृंदावन धाम आहे, भगवत धाम आहे, ते आध्यात्मिक जगतामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे महाराज. याआधी आपण हे चिंतन केलं की इतर लोकांमध्ये पितृलोक असतील, इंद्रलोक असतील, स्वर्गलोक असेल, त्या स्वर्गलोकामध्ये सुद्धा तुमचं पुण्य शिल्लक आहे तोपर्यंत वास करता येतो, त्या ठिकाणी राहता येतं. पुण्याचा क्षय झाला ते तम भोक्ता स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुण्यमर्त्य लोकम विशंती. या मृत्यूलोकामध्ये त्याला ढकलून दिलं जातं. पुण्य आहे तोपर्यंत त्या ठिकाणी स्थान आहे महाराज. तोपर्यंत स्वर्गातले सगळे भोग तुम्हाला भोगता येतात. परंतु ते भोग भोगत असताना पुण्य त्या ठिकाणी खर्ची पडत असतं. परंतु भगवंत धामाचं मात्र तसं नाही महाराज. त्या ठिकाणी गेलं की निर्गुण अवस्था प्राप्त होऊन जाते, उदासीन अवस्था असते, कशातही आसक्ती नसते, इच्छा नसतात, आकांक्षा नसतात, आशा नसतात. प्रत्येक क्षणी मुक्तानंदाची उकड्या निर्माण होत असतात, उकडी फुटत असते महाराज. आनंदाला पारावार नसतो. समाधान त्याच्या ठिकाणी इतकं प्रचंड प्राप्त झालेलं असतं की सगळे भोग भोगून झाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर ओसंडत असतो. मुक्त झालो, बस कृतकृत्य झालो. जे जे इच्छा मी व्यक्त केली भगवंता तू त्या पूर्ण केल्यात. आता करण्यासारखं काही राहिलं नाही किंवा कशातही आता आसक्ती नाही. इतका निरीच्छ होऊन गेलेला तो जीवात्मा जेव्हा भगवंत धामामध्ये जातो, ते धाम ज्याला अव्यक्त म्हटलं जातं, अक्षर म्हटलं जातं, आणि मानवी जीवनाचं जे अंतिम लक्ष्य आहे, परमलक्ष्य आहे, ते धाम भगवंत म्हणतात माझं आहे. आणि त्याची प्राप्ती एकदा जीवाला झाली की यम प्राप्येन निवर्तन्ते तद्धाम परमं मम. तेच माझं धाम आहे. न तद्भासेते सूर्यो न शशांको न पावकाः. कुणीही त्याला प्रज्वलित करण्याची गरज पडत नाही. सूर्याच्या प्रकाशाची तिथे गरज नाही महाराज, चंद्राच्या प्रकाशाची गरज नाही, अग्नी त्याला प्रज्वलित करू शकत नाही. कारण ते धाम स्वतःच इतकं स्वयंप्रकाशित आहे की त्याचाच प्रकाशित या सर्वांना प्राप्त होत असतो. त्याच्या प्रकाशामध्ये हे प्रकाशित होत असतात. कोणाच्याही प्रकाशाची त्या ठिकाणी गरज नाही. इतकं दैदिप्यमान तेज त्या धामाचं आहे. भगवंत म्हणतात ते धाम माझं आहे. तद्धाम परमं मम. कशाचीच त्या ठिकाणी कमतरता नसते महाराज. याचं विस्तृत वर्णन ब्रह्मसंहितेमध्ये करण्यात आलेलं आहे महाराज. काय पाहिजे ते मागा. इच्छा होतच नाही पहिली गोष्ट. पण झाले तरी सर्व भोग ती त्या जीवात्म्याच्या इच्छेची वाट पाहत असतात. जसं तिथलं कल्पतरू चिंतामणी कामधेनू काहीतरी मागा म्हणून त्या जीवात्म्याकडं वासून पाहत बसलेले असतात.
पण कुणीही त्यांना मागत नाही. असून त्यांचं अस्तित्व नसल्यासारखं असतं महाराज. इतकी निर्विकार अवस्था त्या कृष्ण भावनावाईत माणसाला, त्या साधकाला, त्या धामाप्रती गेलेल्या त्या भगवंताच्या आवडत्या भक्ताला ते स्थान प्राप्त झालेलं असतं महाराज. ब्रह्मसंहितेमध्ये वर्णन आहे तिथं तसं. समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची. इच्छा करायला उशीर आहे महाराज. अहो, चिंतामणी रचून घर तयार झालेले आहेत. चिंतामणीच्या भिंती आहेत बांधलेल्या. एक चिंतामणी नाही महाराज, कल्पतरूच्या बागा आहेत, बागा. आणि कामधेनूची अशी खिल्लारे आहेत, सगळे कळप आहेत, दुबतात त्या. इच्छिलेल्या सर्व वस्तू जीवात्म्याला प्रदान करतात. पण त्या ठिकाणी या तिघांकडे सुद्धा एकही जीवात्मा काही मागणं घेऊन जात नाही. कारण मागणं त्यांचं संपून गेलेलं असतं महाराज. मरण माझे मरून गेले, मज लागी केले अमर. असं अमरत्व त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झालेलं असतं. प्राशनासाठी त्यांना अमृत असतं महाराज. वेदांमध्येही भगवंत या धामाचं वर्णन सर्वश्रेष्ठ धाम असंच करतात. कठोपनिषदामध्ये सुद्धा हेच सांगण्यात आलंय महाराज, की भगवत धाम सर्वश्रेष्ठ आहे. तद्धाम परमम मम. भगवंत अतिशय आत्मविश्वासानं सांगतात की या धामासारखं दुसरं कुठलंही धाम नाही, परमधाम आहे. अशा या सुंदर परलक्षी धामामध्ये जेव्हा जीवात्म्याला प्रवेश होतो, एकदा त्या ठिकाणी जीवात्मा पोहोचला की परत त्या जीवाला या भौतिक जगतामध्ये यावं लागत नाही महाराज. महाप्रलय, प्रलय नव्हे महाप्रलय जरी झाला, संपूर्ण सृष्टी जरी ब्रह्मतत्वामध्ये विलीन झाली, तरी हे धाम अबाधित राहतं. या धामाला उदय असतं काही नाही महाराज. अनादि सिद्ध आहे, स्वयंसिद्ध असल्यामुळं त्या ठिकाणी नाश हा शब्द तिथल्या डिक्शनरीमध्ये नाहीच आहे महाराज. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी अध्याय 8 183 क्रमांकाच्या म्हणतात, एरवी जे शरीर चेष्टा त्या माझी एकही न ठकेगा सुभटा, दाही इंद्रियांची वाटा वाहतची हाती. अर्जुना, हे 10ही इंद्रिय जे आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय, डोळा, नाक, त्वचा, जीभ, कान, नाक, 5 ज्ञानेंद्रिय झाले. आणि कर्मेंद्रिय हात, पाय, तोंड, गुदस्त्व आणि लिंग, उपास्त आणि गुदस्थ, हे 5 कर्म, या 5 इंद्रियाच्या माध्यमाने आम्ही कर्म करतो महाराज. ही 10ही इंद्रिय यांचा व्यवहार अहोरात्र चालू असतो. माऊली तर म्हणतात, सांगे श्रवणी ऐकावे ठेले, की नेत्रीचे तेज गेले, हे नासारंध्र बुजाले परिमळू ना घे. अरे कुठला व्यवहार थांबतो अर्जुना? का श्वास घ्यायचं थांबतं, का ऐकायचं थांबतं, का पाहायचं थांबतं? काही कुठलीच क्रिया थांबत नाही. ह्या क्रिया अहोरात्र चालू असतात. परंतु असं असलं तरी ते त्याच्या इशाऱ्यावर चालतात, त्याच्या संकेतानुसार चालतात महाराज. स्वातंत्र्य नाही आहे. प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे, नैष्कर्म ही व्यापारे निरंतर. प्रकृतीचा संयोग झाल्यामुळं इंद्रियांकरवी या सगळ्या क्रिया होत असतात. त्यात त्या चैतन्य शक्तीचा काहीही संबंध येत नाही महाराज. प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे,
मग तो संन्यस्त जरी आला, नष्कर्मी हे व्यापारी निरंतर, हे व्यवहार त्यांचे निरंतर चालू असतात. एरवी जे शरीर चेष्टा त्या माझी एकही न ठकेगा सुबटा, दाही इंद्रियांची या वाटा वाहतची हाती. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.